तुम्ही पाहतात शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह. आवाज तळागाळाचा, प्रश्न थेट सत्तेला. आज चाकूर तालुक्यातील जानोळ गावातून समोर आलेली घटना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनाला हादरवणारी आहे. कष्टाने उभा केलेला संसार आणि त्याच संसाराचा आधार असलेली जनावरं क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे. जानोळ येथील शेतकरी ज्ञानोबा नारायण भोजने यांच्या गोठ्याला अचानक भीषण आग लागली आणि काही क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली. या आगीत 3 जर्सी गायी, 2 कारवडी आणि 2 गोरे अशी एकूण 7 जनावरं जळून खाक झाली आहेत. ज्या जनावरांना त्या शेतकऱ्याचं संपूर्ण जगणं उभं होतं, ज्यांना तो लेकरांसारखा जपत होता, त्या जनावरांचा आज फक्त राख झालेला ढिगारा उरलाय. हा केवळ जनावरांचा मृत्यू नाही, तर हा एका कष्टकरी शेतकऱ्याच्या आयुष्यावर कोसळलेला मोठा आघात आहे. घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, तहसीलदार नरसिंग जाधव आणि इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी तात्काळ शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आणि एकच मागणी पुढे येत आहे, या शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळाली पाहिजे. चला तर पाहू सहकार मंत्र्यांनी माध्यमाशी साधलेला संवाद. यावेळी सहकार मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांना तात्काळ मदत केली जाईल. चला तर पाहू सहकार मंत्री आपल्या माध्यमाशी काय बोलतायत. 2च्या सुमारास जानोळ शिवारामध्ये ज्ञानोबा भोजने यांच्या शेतामध्ये गोठ्याला आग लागली. दुपारची वेळ असल्यामुळं जवळ कोणाला जाताही नाही गेलं, माणसं कोणी नव्हते आणि 7 जनावरांचं या ठिकाणी जळून खाक झालेले आहेत. गरीब शेतकरी आहे, शेतावर त्याचा उपजीविका भागण्याचं काम करत होता. लोकांनी प्रयत्न केला, पण दुपारची वेळ आणि आगीची तीव्रता त्याच्यामुळं तिथं हातबल झाले आणि सगळे जनावरं, काही म्हशी 1-2 त्याच्यातल्या गाभण्या होत्या, काही वासरं होते, काही बैल होते आणि गायी होत्या. अशा 7 जनावरांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्यांना निश्चितपणे तहसीलदार साहेब आलेत, जे काही मदत करताय ते करायचा आम्ही प्रयत्न करू. त्यांना दिलासा आत्ताच दिलेला आहे. आपण घाबरायचं कारण नाही, प्रशासन सगळं तुमच्या पाठीमागं आहे. खात्याचे अधिकारी ॲनिमल हजबंड्रीचे तेही आले होते, त्यांनी ही बाकीची पाहणी केलेली आहे आणि आम्ही त्यांना निश्चितपणे मदत करू.